सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेने आगार प्रमुखांच्या कार्यालयाला जोरदार धडक दिली। एसटी कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळी योग्य आराम न मिळणे, वारंवार पत्रांना केराची टोपली दाखवणे तसेच चुकीच्या व्यवस्थापनामुळे होणारे हाल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। याविरुद्ध एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांना घेराव घातला। नाही आमची मीटिंग संपल्यानंतर मीटिंग मध्ये 10 वेळा आम्ही सांगितलं आमच्या गाड्या घेऊन आम्ही तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो, पण एकदा फेस व्हायला चला, तुम्हाला जमत नाही तर तुमच्या खालचे कोण असेल हेच शब्द होते ना आमचे। मग तुम्ही जातो बघतो पाठवतो हेच विषय होते, याच्या बाहेर तुमच्या विषय कुठचे नव्हते साहेब। 6 गाड्या रद्द झाल्या त्या दिवशी, रिक्षा गावातून लोकांना बोलून ते माणसं गेली, आम्ही पण काही माणसांना नेऊन सोडलं साहेब। एवढ्या विषय आम्ही केलाय। पावणे 10चा अर्थ म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय विषय होतो। लोक किती वाजता घरी जाणार, एखाद्याच्या घरात आजारी माणूस असेल त्याला औषध पाणी करायचं, आजार माणूस असतात पॅरालाइज वगैरे झालेले, त्यांना काय होणार? कोणतरी असं पण म्हणेल ना, आणि त्यावेळी लोकांची एखाद्याची बॅटरी लो झालेली असेल, स्विच ऑफ झाला फोन, घरातले नाही काळजी करणार का? माझा मुलगा कुठे झाला, कोणी येणार कुठे गेला, घरामध्ये किती धावपळ होणार, ही पण गोष्टी आहेत। पण कशामुळे झाली साहेब? एका चुकीमुळे काही यंत्रणा जे नको ते मागसून पिक्चरच्या मागून जे काय तिथे हलवत आहेत ना, त्या गोष्टीमुळे हे विषय होतात। काय सांगितलंय ना, कुठच्याच संघटनेचं इथे राजकारण तुम्ही आणू नका, तुम्ही जे नियमाप्रमाणे आहात ते चला, आम्हाला आमचा जर चुकत असेल त्याला पण तुम्ही पाठीशी घालू नका, असं बोललेलो ना साहेब। मग का होतंय असं? त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या 2 दिवसात कारवाई करतो, काय झाली कारवाई? त्याच्यावर ते सांगतो तुम्हाला नाव कोणाचं आहे ते पण समजायला पाहिजे ना आम्हाला। तुमचं नाव माहिती आहे ना, कोण हस्तक्षेप करताय ते हे तुम्हाला सांगितलं, तुमच्याच वरिष्ठांनी सांगितलं जेव्हा केलं तेव्हा, मग त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? त्यानंतर आम्ही त्या महिला जे स्टेशनवरून यायला फोन केलेला आहे, पण ते अजूनही तसंच करताय। 4 दिवस झाले की 4 दिवस बंद। 1:30 वाजता बरोबर बसलो ना, ह्याच गोष्टीसाठी बसलो आम्ही। परवाच्या दिवशी अलवार 3 दिवस सोडला साहेब गाडी, लोक कणकवलीत बाजाराला येणारे असतात आणि शेवटची गाडी आहे ती। बरोबर, एवढी अक्षरशः लेडीज खूप रडतात आणि लहान मुलं शाळेतली जाणारे असतात। रामगड श्रावण पासूनच्या लोकांचे हाल किती होतात। आता ते 2 कंडक्टर आणि हे तुमचे लावतात एलोकेशन ते अजिबात कोण उचलत नाही। हा मोठा विषय आहे, हा मोठा विषय आहे। त्यांना उचलून येणार यांचे घर आहे की नाही, मी जरा बोलतो, मी पण एकटीच काम केलेलं आहे म्हणून यांच्या गावात आमचे हे माहिती हो। तर ह्या ठिकाणी हेंका बदली ना, चांगली वेगळी पाठवा, म्हणजे ते मार खाऊन व्यवस्थित काम करतील। काय परिस्थिती आहे माहिती आहे? प्रवासी वाटेत असतो रामगडला, यांची गाडी अचानक रद्द करतात, काय म्हणून करायचो? 27 तारीखला तुम्हाला हे निवेदन दिले साहेब, बघा याची पोचपावती यांच्याकडे येते, कशाला येऊन स्कॅम मारून दिली मला सांगा, काय त्याचा अर्थ आहे? काय अचानक रद्द काय करतात, काय चालवला? एकही काम धरणार आता मी उत्तर देऊन सगळं तुम्ही अजिबात काम उचललेला नाही माझा। मॅडम काय काय प्रकार आहे? आम्ही म्हणतोय ना, मग तुम्ही त्याच्यावर कारवाई म्हणून काय ग्रुप ऍलोकेशन आणणार? आता जेव्हा त्या पर्याय झाला मग ड्युटी बदला त्याची, हा अधिकार तुमचा आहे। ग्रुप ऍलोकेशन दुसऱ्या ठिकाणी ऍलोकेशन मध्ये कसं होतं, एक स्ट्रक्चर राहतं, त्या स्ट्रक्चर असं सांगू सुद्धा गेला नाही, विषय संपला। मग ज्यावेळी हे अडचणीत येतील ना त्यावेळी त्यांचे डोळे उघडणार, मग पण येणार नाही। हे एकमेकावर ढकलायचं काम चालू आहे। 10 वाजेपर्यंत पुन्हा त्यांचे वेळा म्हणतो विषय फुबाटा असू दे, आमच्याशी त्याच्याशी देणं घेणं काही नाही, जे आहे ते कायद्यात झालं पाहिजे, बरोबर ना? मग ते बरोबर म्हणताय, सगळ्यात बरोबर म्हणताय, नुसतं बरोबर नाही, मग होणार कसं सांगा ना मला, होणार कसं? कारवाई काय केली ते तरी सांगा ना, मग कारवाई झाली म्हणता ना, काय रद्दची पाठवलाय डिव्हिजन ऑफिसवर, डिव्हिजन ऑफिसला कारवाई त्याच्यावर तुम्ही करायची, कोण गेला नाही, कोण गेला, काय असेल ते, आणि जो कोण ऍलिगेशन लागतो त्याचा अहवाल दिला, कुठे दिलेला आहे अहवालच त्याला तेच सांगतो। घटना होतं त्या दिवशी जातं आणि नंतर माझं ट्रेनिंग होतं, काय दिला अहवाल दिला का आपल्याला कल्पना नाही, आपल्याकडे काय अहवाल दाखवून वगैरे नाही। आम्हाला तारीख सांगा, आम्ही चौकशी करतो, तारीखला दिलाय तारीख सांगा ना, कधी गेला तारीख सांगा, तुमच्या क्लार्कला विचारा कधी गेलाय साहेब। काय माहितीये, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन ज्या
या ठिकाणी असणाऱ्या अडचणी आहेत त्याबाबत वारंवार आमच्या संघटनेच्या माध्यमातून विभाग नियंत्रकांशी, आगार व्यवस्थापकांशी टप्प्याटप्प्याने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. सदर पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असल्या कारणाने आज आम्हाला विभागीय अध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेब यांना या आगारात आणणं भाग पडलंय आणि त्यांच्या समक्ष आमचे 5 विषय आज प्रामुख्याने आगार व्यवस्थापकांनी निर्णयही सुद्धा लावलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे काय, भविष्यामध्ये आता 1 महिन्यावर आपली गणेश चतुर्थीचा मोठा सण आपला येऊन ठेपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आगाराची जी परिस्थिती आहे, CNG गाड्या इथे आणल्यामुळे स्वतःचं CNG रिफिल पंप नसल्यामुळे आज गाड्या 1.5, 2, 13, 14 किलोमीटरवर जात आहेत धारापला भरायला. त्यामुळे पर्यायाने जी काय आपण एसटीची सेवा सामान्य जनतेला देत असतो त्या जनतेला त्या सेवेचा लाभ वेळेत मिळायला पाहिजे, तो मिळत नाही आहे निव्वळ फक्त CNG व्हेकल्समुळे. आणि या CNG मुळे भविष्यात सुद्धा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये सुद्धा अतोनात हाल होणार आहेत. याचा सुतोवाच या प्रशासनाला आपण देण्यासाठी इथे साहेबांच्या माध्यमातून आलो. काय प्रमुख मागण्या होत्या तुमच्या? साहेब, आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की दैनंदिन जे कामकाज आहे, जे T9 ॲल्युकेशन म्हणतो आपण, किंवा लोकांचं जे काही ड्युटी ॲल्युकेशन असतं त्या ड्युटी ॲल्युकेशन प्रमाणे त्या ॲल्युकेशन वेळेत लागावं. जसं एसटीच्या महामंडळाच्या परिपत्रकीय सूचनेप्रमाणे असं आहे की आगारातली पहिली ड्युटी संपेपर्यंत ते ॲल्युकेशन जाणताना त्या माणसाला बघून जायचं आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता अशा परिस्थितीमध्ये ॲल्युकेशन फ्लॅश होतं व्हॉट्सअप ग्रुपद्वारे. आज परिस्थिती जिल्ह्यातली आपल्याला माहिती आहे की तीव्र पर्जन्यवृष्टी आहे, अतिदुर्गम भागातले कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे नेटवर्कची सुद्धा काही भागांमध्ये व्यवस्था नाही आहे. मग त्या माणसाने सकाळी 5च्या ड्युटीला कसं काय यायचं? त्याला ॲल्युकेशन रात्री 8 वाजेपर्यंत तो बघू तर शकत नाही. तो दुसऱ्या बाहेरच्या गावात जाऊन नेटवर्कमध्ये बसणार का 8 वाजेपर्यंत? म्हणजे त्याला कुठेतरी सामान्य कर्मचाऱ्याला वेठीत धरलं जातंय, जेणेकरून महामंडळ म्हणतं ना की त्याची 9 तास विश्रांती झाल्यानंतर त्याला ड्युटी द्यायची आहे. त्याची 9 तास विश्रांतीतले 5 तास फक्त उद्या मला काय ड्युटी असेल याच्यातच निघून जात आहेत साहेब. आणि हा त्याच्यावरचा घोर अन्याय. त्या दृष्टिकोनातून साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावर पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देऊन ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रसारित करण्याचे आदेश दिलेले.